सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी कराड नावाने ईश्वरपूर जिल्हा सांगली येथे सुरू असलेल्या शैक्षणिक केंद्रात सध्या अंदाजे 40 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे बोगस युडायस नंबरच्या नावाखाली अवैधरित्या करण्यात आलेले असून प्रवेश शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त घेतली जाणारी रक्कम ही रोख स्वरूपात घेतली जात असून त्याची रजिस्टरला नोंद घेतली जात नाही। यात सोबत कार्यरत शिक्षकांना वेतन हे गुगल पे वरून अदा केले जाते। यासारख्या अनेक संशयास्पद मुद्द्यांच्या आधारे होत असलेली शासनाची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक थोपविण्यासाठी संबंधित केंद्रावर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन संघर्ष समितीने दिले असून कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन सुरू करणार असल्याचे सांगत होणाऱ्या परिणामास शिक्षण विभाग पूर्णतः जबाबदार असल्याची माहिती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शाकीरभाई तांबोळी यांनी माध्यमांना दिली। गंभीर विषय शहरामध्ये ज्या काही आता अकॅडमी नावाचं जे काही सगळं सुरू आहे अकॅडमी त्यामध्ये आता ब्रिलियंट अकॅडमी, अपेक्स, दक्ष, इन वगैरे 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 सगळ्या अकॅडमी सुरू आहेत। यांची परमिशन आहेत का, परमिटेड आहेत का, किंवा काही शिक्षण विभागानं बघितलेलं पाहिजे। त्यामध्ये तहसीलदारांना एक असा अधिकार आहे की तुमच्या ज्युडिशियलमध्ये सुद्धा तुम्ही ते सरप्राईज व्हिजिट करू शकता आणि तुम्ही ते अगर ते इलिगल असेल तर ते थांबवायचे पॉवर सुद्धा तहसीलदार म्हणून तुमच्याकडे आहे काय। तर त्या अनुषंगाने आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना काल निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याकरता। पण तुमच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं आता ही ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड ही जी एक ब्रँच इस्लामपुरात सुरू आहे विलेमध्ये, या ब्रँचमध्ये 40 विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांचं हे घेत असताना प्रवेश घेत असताना कुठलंही ऑन पेपर इथं कुठलाही काही होत नाही। फी सुद्धा कॅश स्वरूपात घेतली जाते। शिक्षक जो स्टाफ आहे टीचिंग स्टाफला सुद्धा पेमेंट जीपे वरून केला जातो, म्हणजे रेकॉर्डच इथं त्यांनी ठेवलेला नाही। आणि मुळात त्यांचा जो इंडेक्स नंबर आहे आणि युडायस नंबर जो आहे जो शासनाकडून त्यांना मिळतो त्यांची स्वायत्त तो बोगस आहे। आता विषय आम्ही इथला करतोय आता इथली ही ब्रिलियंट अकॅडमी बंद झाली पाहिजे म्हणजे ती बंदच व्हायला म्हणजे बेकायदेशीरच आहे, त्यामुळे ती बंद व्हायला झाली पाहिजे। आम्ही म्हणतोय म्हणून नव्हे कायदेशीर आहे, त्याचे सगळे पुरावे कायदेशीर आधारासह आम्ही आपल्याला हे देतोय। जिओ टॅग केलेले फोटो वगैरे सगळं आहे, ह्याच्यावर तुम्ही कारवाई करा। नंतर आम्ही मात्र कराडमध्ये जाऊ सातारा जिल्ह्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलू, तिथं 600 विद्यार्थी मॅडम आहेत। समजा उद्या काही तांत्रिक अडचण झाली किंवा इन केस ऍक्सिडेंटली जर काय झालं तर ते विद्यार्थ्याचं भविष्य ताणणीला झालं ना। तर या सगळ्या गोष्टी आपण पालकत्व म्हणून घ्याव्यात। आणि आता मॅडम कधी मिळाले सोमवारी आता यात आपल्या सुट्ट्या पण सुरू झाल्या। आता ज्याच्यावर काय इम्प्लिमेंटेशन होणार ते आम्हाला जरा तुम्ही सांगितलं पुढच्या या अकॅडमीमध्ये काय म्हणजे तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तो कॉलेज पण ह्यांना स्वायत्त तर मग त्यांना युनिव्हर्सिटी जाहीर कसं आहे त्या अकॅडमीमध्ये स्वतः सांगत असतील की तुम्ही फक्त असं करा आणि तुमची जेव्हा शासनाची समिती त्यावेळेला हे पोरं पाठवलं कॉलेजेसमध्ये दाखले आहे पोरं बाहेर शिकते कॉलेजसाठी म्हणून कॉलेज नावाला त्यांचं ॲडमिशन ऍक्च्युली आपल्या थ्रू आम्ही इथं हे करतोय शिक्षणाला, पण इथली जी ब्रँच आहे ती तुम्ही थांबवू शकताय म्हणजे युअर पॉवर। त्यामुळे ते तुम्ही आम्हाला सोमवारी आम्ही तुम्ही करा, 2-3 दिवस आम्ही आपल्याला वेळ देतोय। त्याच्यानंतर मात्र आम्हाला तो रिझल्ट दिसला पाहिजे। ठीक आहे, आता ती आपली जबाबदारी लागेल। पुढच्या आठवड्यात ते थांबलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं कुठेतरी तिकडं ते हे करून स्थलांतरित करून म्हणजे काय तर ते प्रोसिजर होऊन ते इथलं थांबलं पाहिजे। या सगळी सगळीच या तुम्हाला हे नव्हतं USP आहे की
आपल्या शहरामध्ये जो अकॅडमी या नावाने उच्चाटनाला गेलेला आहे त्यापैकीच एक ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड या अकॅडमीची एक ब्रँच ईश्वरपूर शहरामध्ये इथं सुरू आहे. वास्तविक पाहता ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यांचा जो युडाईज नंबर आहे, इंडेक्स नंबर आहे, हा तपासला असता हा बोगस दिसतोय. यांना मुळात याची आता आम्ही चौकशी सुद्धा करणार आहे. पण हे आपल्या शहरामध्ये ही अकॅडमी सुरू ठेवू शकत नाही. यामध्ये पूर्णपणे गैरकारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांचं जे काही जवळपास 40 विद्यार्थी यामध्ये शिकत आहेत. यांचे जे ॲडमिशन आहेत हे कुठल्याही जे काही नियमावलीला धरून ते ॲडमिशन्स नाही आहेत. शिक्षकांचा पगार GPA-द्वारे केला जातोय. कुठलंही रेकॉर्ड या लोकांनी मेंटेन केलेलं नाही. उलट शिक्षकांची हॅरॅसमेंट करून 2-3 महिने त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, त्यांना पगार न देता त्यांना काढून टाकायचं, दमदाटी करायची, असा प्रकार हा सुरू आहे. शिक्षण क्षेत्राला लाजवेल असा हा प्रकार ब्रिलियंट अकॅडमीचे हे संस्थाचालक करत आहेत. याचा निषेध म्हणून आणि ही आपल्या शहरामध्ये चालणारी ही अकॅडमी तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी आम्ही काल शिक्षण अधिकारी माध्यमिक सांगली यांना एक निवेदन दिलेलं आहे. आज माननीय तहसीलदार इस्लामपूर ईश्वरपूर शहर यांना आपण आज निवेदन देतो की ही अकॅडमी ही बंद झाली पाहिजे. हे बेकायदेशीरपणे आहे आणि याच्यावर शिक्षण विभागाचा काही कंट्रोल आहे का नाही. कोणी याचं आपल्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना फसवायचे, जाहिरातबाजी करायची आणि विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावायचं हे काही योग्य नाही. शिक्षण विभागाने डोळे उघडून काम केलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र संघर्ष समिती यापुढे तीव्र आंदोलन करेल आणि याची पूर्णपणे जबाबदारी शिक्षण विभागाकडे आहे. आणि आज आम्ही मुद्दामून तहसीलदार यांना हे निवेदन दिलेलं आहे कारण तहसीलदारांच्या अधिकारामध्ये इथली चालणारी ही जी काही शाखा आहे हे ते बंद करू शकतात. कारण हे शेवटी अधिकार क्षेत्र तहसीलदारांचं आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा तात्काळ या विषयाकडे लक्ष घालून हे इथले सुरू असणारे बेकायदेशीर धंदे बंद करावे व शहरातील अन्य जे काही अकॅडमीज आहेत यांच्या सुद्धा चौकशी कराव्या. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.